नमस्कार बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी मराठी सुलभ भारती कविता 9वी घर। कवितेचे कवी आहेत धोंडीराज जोशी। चला तर बघूया कविता 9वी घर। ऐका म्हणा वाचा। काय सांगितले? ऐका म्हणा वाचा। घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती। घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू। घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या। घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा। घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा। घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा। घर शिकवते पाहायला, चालायला धावायला। घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला। घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान। घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान। घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट। घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट। कवितेचे कवी आहेत धोंडीराज जोशी। कवितेचा भावार्थ बघूया। घर नाही चार भिंती, म्हणजेच घर केवळ उभारलेल्या चार भिंती नाही आहेत। भिंती म्हणजे काय? वॉल। ह्या काही फक्त बांधलेल्या भिंती नाही आहेत। घर काय आहे? सुंदर कृती आहे। देखण्या म्हणजे काय? अतिशय सुंदर, जिथे छान छान काम होतं असं आपलं घर हे काय आहे? अतिशय सुंदर कार्य कर्म जिथे होतात ते एक घर असतं। घर फक्त एक वस्तू नाहीये। घर काय आहे? आनंदी वास्तू आहे। म्हणजेच घर ही एक वस्तू नसून ती एक आनंदी इमारत आहे। घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या। आता बघा, घरा म्हणजे काय? नुसता खोल्या नाही आहेत। म्हणजेच आपल्या घरामध्ये अनेक रूम असतात, अनेक खोल्या असतात। तर घर म्हणजे काय? नुसत्या वेगवेगळ्या खोल्या नाही आहेत। तर घरात काय हवंय? भावना हव्या आहेत, एकमेकांबद्दलचे प्रेम हवं आहे। तर प्रत्येक घरामध्ये प्रेम माया ही हवी असते आणि त्यालाच ओल्या भावना म्हणजेच काय? माया ममता प्रेम हे सगळं घरात असायला हवं। कारण घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे। आपली पहिली शाळा कोणती आहे? घर आहे। आपण घरातच अनेक गोष्टी शिकत असतो। शाळेत जाण्यापूर्वी आपण घरातून आपल्या आईकडून, आपल्या बाबांकडून, आपल्या आजी आजोबांकडून आपण अनेक गोष्टी घरात शिकत असतो। म्हणजेच घर हीच आपली पहिली शाळा आहे असं इथं म्हटलंय। पुढे बघूया। घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा। घर म्हणजे काय? नुसता पसारा नाहीये। म्हणजे घरात फक्त सामान ठेवण्यासाठी घर नाहीये किंवा घर हा केवळ निवारा नाहीये। म्हणजेच फक्त राहण्याचं ठिकाण नाहीये। निवारा म्हणजे काय? राहण्याचं ठिकाण किंवा आश्रयस्थान ते नाहीये। घर काय आहे? फक्त राहण्याचं ठिकाण नाहीये किंवा फक्त पसारा जमा करून ठेवण्याचं साधन नाहीये। काय आहे घर? प्रत्येक घराला एक आपली वेगळी गोष्ट असते। प्रत्येक घराची एक वेगळी कहाणी असते आणि प्रत्येक घराचा चेहरा हा वेगळा असतो। म्हणजेच प्रत्येक घराने आपली एक ठेवण, आपली एक ओळख निर्माण केलेली असते। घर शिकवते पाहायला, चालायला धावायला। पुढे काय म्हटलंय कवीने? की घर आपल्याला पाहायला शिकवते, चालायला शिकवते, धावायला शिकवते आणि घर आपल्याला काय शिकवते? लढायला सुद्धा शिकवते। त्याचबरोबर दुःखाचा डोंगर पार करून दुःखाशी लढायला पण आपल्याला शिकवते। म्हणजेच एखादं दुःख जर आपल्या समोर आलं तर त्याला सामोरे कसं जायचं, त्याचा सामना कसा करायचा हे आपल्याला घरातूनच शिकायला मिळतं। घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान। काय सांगितले? की घराने नेहमी सावध असावे। म्हणजेच कुठल्याही दुःखाचा अडचणींचा सामना आपण करू शकू त्यासाठी आपल्याला नेहमी सावध असले पाहिजे आणि घराने सुख समाधान
द्यावे, म्हणजेच घरात आपण जेव्हा असतो तेव्हा घरातून आपल्याला सुख मिळायला पाहिजे, समाधान मिळायला पाहिजे. त्याचबरोबर घराने काळाचे भानसुद्धा ठेवले पाहिजे. म्हणजे जसजसं नवीन नवीन गोष्टी घडतात, जसजसं नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते किंवा नवीन नवीन गोष्टी निर्माण होतात, त्या गोष्टींचा घराने किंवा घरातल्या माणसांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि काळाबरोबर आपण पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणजेच आपली प्रगती घराने केली पाहिजे. आणि काय करायला सांगितलं आहे? जवळ करावीत नवीन मूल्ये, नवीन ज्ञान. आणि जी काही नवीन नवीन मूल्य आहेत किंवा जी काही नवीन ज्ञान आहे, जे काही नवीन नॉलेज आहे, ते घराने जवळ केले पाहिजे. म्हणजेच नवीन ज्ञानाचा वापर करून आपल्याला पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. पुढे काय सांगितलं आहे बघा. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. आता काय सांगितलं इथे की घरासाठी आई खूप कष्ट घेत असते. बघा, आपली आई सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातली अनेक कामे करत असते. आपल्या सेवेसाठी ती सतत हजर असते, तयार असते. आपल्यासाठी ती सगळे कष्ट करण्यासाठी तयार असते. म्हणजेच अपार कष्ट म्हणजे भरपूर, अमाप, मोजता न येणारे, कशातही न मोजता येणारे आईचे कष्ट दिवसभर घरामध्ये चालू असतात. म्हणून काय सांगितलं आहे की घरात आईचे अपार कष्ट आहेत. आजी सांगते सुंदर गोष्ट. आणि आजी आपल्याला छान छान गोष्टी सांगत असते. त्यातून आपल्याला नवीन नवीन काही शिकायला मिळतं. काही अनुभव ती आपल्याला सांगत असते. त्या अनुभवातून आपल्याला काही नवीन गोष्टी आजी आपल्याला शिकवत असते. घरात आजोबा गप्पिष्ट. गप्पिष्ट म्हणजे काय? गप्पा मारणारे. आजोबा सतत गप्पा मारत असतात, इकडच्या तिकडच्या गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि त्यातूनही आपलं ज्ञान वाढत असतं. पुढे म्हटलं आहे आईच्या हातचे जेवण चविष्ट. आणि आईच्या हातचे जे चवदार जेवण आहे ते सुद्धा आपल्याला घरातच मिळते. आपली आई आपल्या आवडीचा सगळा स्वयंपाक आपल्यासाठी करते आणि तो अतिशय चविष्ट म्हणजेच चव असणारा किंवा चवदार लागतो, खूप टेस्टी लागतो. आणि असंच हे घर, हे असं सुंदर नात्यांचं एक घर आपलं सर्वांचं असतं आणि ही नाती आपल्याला नेहमी जपून ठेवली पाहिजे. जसजसं आपण पुढे जातो, नवीन ज्ञान शिकतो, नवीन टेक्नॉलॉजी शिकतो, नवनवीन गोष्टी शिकतो, तरीही आपल्याला आपल्या घरासारखं सुख, समाधान आणि आईच्या हातचं चविष्ट जेवण कुठेही मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये आपल्या नात्यांना जपायचं आहे. पुढे बघा, या कवितेमध्ये आलेले काही शब्दार्थ आपण बघूया. देखण्या. देखण्या म्हणजे काय? सुंदर. वास्तू म्हणजे इमारत. ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना. जिव्हाळा म्हणजे प्रेम. दुःखाचा डोंगर चढणे म्हणजे दुःखाला सामोरे जाणे. जवळ करणे म्हणजे स्वीकारणे. अपार म्हणजे अमाप. गप्पिष्ट म्हणजे गप्पा करणारे. चविष्ट म्हणजे चव असलेले. कवितेत आलेले काही यमक शब्द. यमक शब्द म्हणजे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द. बघा, पहिला आहे भिंती, कृती, वस्तू, वास्तू, ओल्या, खोल्या, जिव्हाळा, शाळा, पसारा, निवारा किंवा चेहरा, पाहायला, धावायला, चढायला, लढायला, सावधान, समाधान, भान, ज्ञान, कष्ट, गोष्ट, चविष्ट, गप्पिष्ट.